वेद या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। 11 जुलै 2006 रोजी मुंबईमधील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेला आणि यात फाशी रद्द करण्यात आली आहे। सर्वजण निर्दोष सुटलेले आहेत। तातडीने जेलमधून सोडण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहे। 2006 मुंबई ट्रेन ब्लास्ट प्रकरणी मोठी अपडेट आहे। सगळ्या दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका आता केलेली आहे। मुंबई हायकोर्टाने आरोपींची निर्दोष सुटका केलेली आहे। 11 आरोपी होते ज्यांची आता सुटका करण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे। तर आपण पाहतोय 2006 मध्ये ही घटना घडलेली। या संदर्भात अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून घेऊयात। वैदेही, आपण पाहतोय सर्व आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे, काय अपडेट? नक्कीच आपण बघतोय की एक मोठा झटका या निमित्ताने बघायला मिळतोय, कारण 11 जुलै 2006 रोजी मुंबई बॉम्ब ब्लास्ट, साखळी बॉम्ब ब्लास्ट जो मुंबईकरांनी अनुभवला होता, या प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्यांना 2015 साली साधारण जी आहे ती फाशीची शिक्षा सुनावली होती। त्या प्रकरणाची त्यांनी खरं तर दखल घेत मुंबई हायकोर्टमध्ये त्यांनी धाव घेतली होती आणि याच प्रकरणानंतर आता मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये 11 आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ती बॉम्बे हायकोर्टाने केलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच एक झटका मानला जातो। तब्बल 12 आरोपी होते, याच्यापैकी एकाचा मृत्यू झालाय। त्याच्यामुळे 11 लोकांना तातडीने सोडण्याचे आदेश हे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे या प्रकरणात जर आपण बघितलं तर 2006 रोजी जो साखळी बॉम्ब ब्लास्ट मुंबईच्या रेल्वेमध्ये झालेला बघायला मिळाला होता, या प्रकरणाची खरं तर तब्बल 19 वर्ष ही सुनावणी चालू होती। 2015 साली त्यांना फाशीची शिक्षा देखील सुनावली होती। मात्र या प्रकरणाला सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टमध्ये त्यांनी चॅलेंज केलं होतं आणि अखेर आज निकाल वाचन केल्यानंतर याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि तातडीने या सगळ्यांना सोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत।